Hello friends, I am Mr. Ravindra Bhalerao and I welcome you to my channel, that is English for Learners. Dear students, in today's video we shall continue second part of important grammatical examples which are very necessary or important for examinations point of view. Already we have done first part on this topic. So in today's part we shall see more examples related to the grammar. But before watching this video, as usual I request you don't forget to subscribe my channel. चला तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये या सेकंड पार्टमध्ये आपण महत्त्वाचे ग्रॅमॅटिकल एक्झाम्पल्स इथे घेणार आहोत जे की एक्झामसाठी परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वपूर्ण आहेत. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. हा जसं लास्ट टाईम पण मी तुम्हाला म्हटलं होतं, जर तुम्ही फर्स्ट पार्ट बघितला नसेल तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देईल, तिथे जाऊन जरूर तो पार्ट बघा. याचे जे एक्झाम्पल्स येतात जे तुमच्या एक्झाममध्ये पॅसेज असतो आणि पॅसेजमध्ये A1, A2, A3, A4, A5 असे ॲक्टिव्हिटीज असतात. तर A4 ही ॲक्टिव्हिटीची ग्रामरच्या रिलेटेड असते, म्हणून इथे म्हटलं आहे A4 डू एज डिरेक्टेड आणि जर सांगितल्याप्रमाणे सोडवा. 1 रीराईट. ओके, just minute. All right. Rewrite using present perfect tense form of the underlined verb. यानी की इथे तुम्हाला एक वाक्य दिलेलं आहे. फॉर एक्झाम्पल, शी वॉज नेवर लेट फॉर ट्रेनिंग. आता हे सेंटेन्स रिराईट आपल्याला परत लिहायचं आहे. कशा प्रकारे? बाय युजिंग प्रेझेंट परफेक्ट टेन्स. मी नेहमी बोलतो की तुम्हाला जे 12 टेन्सेस आहेत त्या 12 टेन्सेस जे प्रत्येकाचा जर फॉर्म्युला आपल्याला माहिती असेल तर आपण इझिली चेंज करू शकतो. तर प्रेझेंट परफेक्ट टेन्सचा फॉर्म्युला काय आहे? सब्जेक्ट, ओके, हॅव किंवा हॅज प्लस V3 किंवा त्याला आपण PPV सुद्धा बोलतो आणि प्लस ऑब्जेक्ट. ओके, फॉर चेंजिंग इन प्रेझेंट परफेक्ट टेन्स वी हॅव टू यूज दिस फॉर्म्युला. Subject, have or has plus V3 means PPV, past participle of verb, and then object. In the given sentence, इथे underline verb, suppose इथे underline verb was आहे, इथे was हा verb म्हणून आलेला आहे आणि तो प्रेझेंट परफेक्टमध्ये चेंज करू, म्हणजे सेंटेन्स आपलं प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये चेंज करायचं आहे. तर फर्स्ट या फॉर्म्युलाचा यूज करून आपण ते वर्ड्स घेऊया. फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव टू टेक सब्जेक्ट. सब्जेक्ट काय आहे? सेंटेन्समध्ये शी घेतला. ओके, देन हॅव ऑर हॅज. Subject, if subject is singular then we have to take has, and the subject is plural then we have to take have. तर सब्जेक्ट सिंग्युलर म्हणून काय घेणार? हॅज. आता इथे नीट लक्ष द्या, वॉज हे वर्ब आहे, म्हणजे बी, टू बीचे रूप आहेत ना, ॲम, इज, आर, वॉज, वेर. सर बीचं जर PPV जे किंवा V3 होतो तो बीन होतो. काय होतो? बीन. म्हणजे हे सेंटेन्स कसं होईल? हे वर्ब कशामध्ये चेंज होणार? बीन. शी हॅज बीन. ओके, शी हॅज बीन. बाकी सेंटेन्स आहे तसेच. शी हॅज बीन नेवर लेट फॉर ट्रेनिंग. बाकीचे सेंटेन्स आहेत जसं आपण लिहू शकतो. शी हॅज बीन नेवर लेट फॉर ट्रेनिंग. ओके, इन दिस वे. नेक्स्ट सेंटेन्स, रिराईट विदाउट नेवर. म्हणजे दिलेल्या सेंटेन्समध्ये नेवर आहे. नेवर मीन्स नॉट. शी वॉज नेवर लेट फॉर ट्रेनिंग. ती ट्रेनिंगसाठी कधीच लेट होत नव्हती. आता इथे नीट लक्षात घ्या, कधी कधी नेवरचा यूज नेवर काढून तुम्ही सेंटेन्स परतल्या, म्हणजे हे इनडायरेक्टली सेंटेन्स जे अफर्मेटिव्हचं निगेटिव्ह करायचं आहे. निगेटिव्हचं अफर्मेटिव्ह. दॅट मीन्स गिवन सेंटेन्स इज अ निगेटिव्ह. निगेटिव्ह सेंटेन्स कशा प्रकारे ओळखतो? ज्या सेंटेन्समध्ये नो, नॉट, नेवर, नथिंग असे वर्ड्स असतात. शी वॉज नेवर लेट फॉर ट्रेनिंग. ओके, हा निगेटिव्ह आहे. आणि रिराईट विदाऊट नेवर, नेवर सोडून हे वाक्य परतलं, म्हणजे हे इनडायरेक्टली आपल्याला अफर्मेटिव्ह करायचं आहे, होकारार्थी करायचं आहे, विदाऊट चेंजिंग इट्स मिनिंग. तर कशा प्रकारे होईल? नेवर आपल्याला काढून टाकायचं आहे, राईट. मग शी वॉज नेवर लेट फॉर ट्रेनिंग. ती ट्रेनिंगसाठी कधीच उशीर तिला होत नव्हता, म्हणजे ती ट्रेनिंगला नेहमी वेळेवरती असायची. म्हणजे आपण काय लिहितो? शी वॉज नेवर काढून त्या ठिकाणी आपण काय लिहू शकतो? ऑलवेज
शी वॉज ऑलवेज. लेटच्या अपोजिट काय, ऑन टाईम. शी वॉज ऑलवेज ऑन टाईम फॉर ट्रेनिंग. कळते? शी वॉज ऑलवेज ऑन टाईम फॉर ट्रेनिंग. सो इन दिस वे वी कॅन राईट बाय रिमुव्हिंग नेवर. नेवर काढून म्हणजे इनडायरेक्टली आपण निगेटिव्हचं अफर्मेटिव्ह सेंटेन्स केलेलं आहे. नेक्स्ट सेंटेन्स बघूया. चूज करेक्ट टेल टॅग अँड रिराईट द सेंटेन्स. यू हॅव गिवन दिस सेंटेन्स. द यंग सीगल वॉज अलोन ऑन हिज लेग्स. टेल टॅग म्हणजे काय? टेल टॅग मीन्स ॲड अ क्वेश्चन टॅग. ओके, आता या सेंटेन्सचं तुम्हाला क्वेश्चन टॅग करायचं आहे. अकॉर्डिंग टू रूल कसं आहे, आणि तुम्हाला ॲन्सर म्हणून ऑप्शन दिले आहेत. यू हॅव गिवन ऑप्शन्स ए, बी अँड सी. रूल असा आहे की फर्स्ट ते सेंटेन्स ॲज इट इज लिहायचं असतो. द यंग सीगल वॉज अलोन ऑन हिज लेज. त्यानंतर आपण कॉमा देतो आणि कॉमा दिल्यानंतर डायरेक्टली अंदाजे कुठल्याही टिकमार्क करू नका. यू हॅव टू गो स्टेप वाईज. स्टेपचा यूज करून घ्या. सेंटेन्स ॲज इट इज लिहिलं, कॉमा दिला, त्यानंतर त्या सेंटेन्समध्ये हेल्पिंग वर्ब आहे का बघायचं. ॲम, इज, आर, वॉज, वेअर, कॅन, कुड, शाल, शुड यापैकी इथे कोणतं आहे? वॉज आहे. सेंटेन्स पॉझिटिव्ह असेल तर ते निगेटिव्हमध्ये करायचं, निगेटिव्ह असेल तर पॉझिटिव्हमध्ये करायचं. म्हणजे वॉज हे सेंटेन्स पॉझिटिव्ह आहे तर हेल्पिंग वर्डचं निगेटिव्ह फॉर्म शॉर्ट फॉर्ममध्ये करायचं, त्याला कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म म्हणतात. वॉजचं काय होईल? वॉजंट. मग याच्यामध्ये वॉजंट आहे का कुठे? एकच ठिकाणी आहे. आणि त्याच्या अगोदर जो सब्जेक्ट असेल तो प्रोनाऊन फॉर्ममध्ये लिहायचा. सब्जेक्ट पुरुषवाचक असेल तर ही, स्त्रीवाचक असेल तर शी. जर ऑलरेडी ही आय, वी, यू, ही, शी, इट, दे प्रोनाऊन्स असतील तर आहे तसेच. तर इथे ऑलरेडी यंग सीगलसाठी ही घेतलं म्हणजे वॉजंट हीचं एकच ऑप्शन आहे. सो टेल टॅग कोणताही वॉजंट ही. पण जेव्हा तुम्ही एक्झाममध्ये लिहाल ना, डायरेक्ट असं लिहिण्याऐवजी मित्र असं म्हणाल की सेंटेन्स लिहून कॉमा देऊन मग हे लिहा, म्हणजे तुमचं करेक्ट असेल. राईट. नेक्स्ट सेंटेन्स. सिन्स देन नोबडी हॅड कम नियर हिम. द सेंटेन्स इज इन डॅश डॅश. म्हणजे तुम्हाला हे सेंटेन्स दिलेलं आहे आणि ब्रॅकेटमध्ये काय म्हटलं? द सेंटेन्स इज, म्हणजे दिलेलं सेंटेन्स आहे कशामध्ये? डॅश डॅश. म्हणजे खाली काही टेन्सेसची नावं दिली आहेत. मग ते पास्ट परफेक्ट टेन्समध्ये आहे की पास्ट परफेक्ट कंटिन्यूसमध्ये आहे की प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये आहे, कोणत्या टेन्समध्ये आहे. मी आत्ताच सांगितल्याप्रमाणे तुम्हाला प्रत्येक जे 12 टेन्सेस आहेत, मी टेन्सेसवरती व्हिडिओ बनवलेली आहे बघा, प्रत्येक टेन्सचा फॉर्म्युला लक्षात ठेवा. आता हे वाक्य कोणत्या टेन्समध्ये कसं ओळखणार? बघा, सिन्स देन नोबडी. नोबडी ते काय? सब्जेक्ट आहे. ठीक आहे. त्यानंतर काय घेतलेलं आहे? हॅड घेतलेलं आहे. सब्जेक्ट प्लस हॅड. हॅड कम. कम, केम, कम. कम मेन वर्ब, केम पास्ट म्हणजे V2 अँड कम, केम, कम. जसं गो, वेंट, गॉन. तर इथे कम काय आहे? V3 आहे. अँड देन ऑब्जेक्ट. म्हणजे इनडायरेक्टली हा जो फॉर्म्युला होतो सब्जेक्ट प्लस हॅड प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट, हा फॉर्म्युला होतो पास्ट परफेक्ट टेन्स. मग पास्ट परफेक्ट टेन्स आहे का? यस, पास्ट परफेक्ट टेन्स. तुम्ही अंदाजे लिहिण्यापेक्षा या फॉर्म्युला वाईजचा यूज करून जर टेन्सेस फाइंड आउट केलं तर इझिली करेक्ट येण्याची शक्यता आहे. ओके. नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. वर्ल्ड हेरिटेज साइट्स कॅन बी कॉम्बिनेशन ऑफ बोथ कल्चरल अँड नॅचरल एरियाज. ओके. आता हे सेंटेन्स दिलेलं आहे. त्या सेंटेन्समध्ये काय करायला सांगितलं? रिराईट द सेंटेन्स युजिंग नॉट ओन्ली बट ऑल्सो. या वाक्यामध्ये नॉट ओन्ली बट ऑल्सोचा यूज करून हे वाक्य परत लिहायचं. नॉट ओन्ली बट ऑल्सोवरती पण व्हिडिओ बनवली ती तुम्ही सविस्तर ती बघू शकता. खूप सिम्पल आयडिया तुम्हाला दाखवतो. नॉट ओन्ली बट ऑल्सोचा यूज करून आपण 2 वेगवेगळी वाक्ये एक करू शकतो किंवा सिंगल सेंटेन्स जर असेल तर हे सिंगल सेंटेन्स असेल, पण त्याच्यामध्ये बघा अँड असणार आहे. अँड आहे ना, तो अँडनी 2 इम्पॉर्टंट गोष्टी जॉईन होतात. इथे कोणते झाले ते? नॅचरल एरियाज अँड कल्चरल. या 2 गोष्टी जॉईन केल्या आहेत. वर्ल्ड हेरिटेज साइट्स कॅन बी कॉम्बिनेशन. वर्ल्ड हेरिटेज साइट्सचे काही ठिकाणं कशी आहेत? कॉम्बिनेशन आहेत, एकत्रीकरण आहे. बोथ दोन्ही गोष्टींची. कोणत्या 2 गोष्टींची? कल्चरल अँड नॅचरल. म्हणजे सांस्कृतिक आणि नैसर्गिक ठिकाणांचं कॉम्बिनेशन आहे. आता बोथ हा शब्द आहे ना, दोन्ही शब्द इथे नॉट ओन्ली बट ऑल्सो म्हणजे एवढेच नव्हे तर ते सुद्धा. मग तर कुठे यूज करणार? अँड काढून तुम्ही बट ऑल्सो यूज करायचा. राईट.
आणि हे दोन इम्पॉर्टंट गोष्टी जॉईन केल्यामुळे इथे याच्या अगोदर तुम्ही नॉट ओनली म्हणजे ॲन्सर काय होईल, वर्ल्ड हेरिटेज साईट्स कॅन बी कॉम्बिनेशन ऑफ नॉट ओनली कल्चरल आणि ती काय येणार बट ऑल्सो अँडच्या अँड काढून काय येणार बट ऑल्सो नॅचरल एरियाज. कळते? या प्रकारे तुम्ही ॲन्सर लिहू शकतो. नॉट ओनली बट ऑल्सो म्हणजे एवढंच नव्हे तर ते सुद्धा, म्हणजे वर्ल्ड हेरिटेज साईट्स हे एकत्रीकरण आहे, फक्त कल्चरलच नव्हे तर नॅचरल एरियाज म्हणजे बोथ शब्द काढून टाकावं लागेल. ॲन्सर परत बघा, वर्ल्ड हेरिटेज साईट्स कॅन बी कॉम्बिनेशन ऑफ बोथ काढून टाकायचं आहे, नॉट ओनली कल्चरल बट ऑल्सो नॅचरल एरियाज. नेक्स्ट एक्झाम्पल, टू प्रोटेक्ट टेम्पल्स अँड आर्टिफॅक्ट्स युनेस्को लॉन्च्ड अँड इंटरनॅशनल कॅम्पेन. इथे ॲज वेल ॲज ज्या स्टुडंटला नॉट ओनली बट ऑल्सो यूज समजतो ते ॲज वेल ॲज पण सहजपणे समजू शकतो, कारण ज्या ठिकाणी आपण बट ऑल्सो यूज करतो ना अँड काढून, त्या ठिकाणी ॲज वेल ॲज करायचा असतो. आता इथे पण बघा, टू प्रोटेक्ट टेम्पल्स अँड आहे, अँड काढून बट ऑल्सो ॲज वेल ॲज यूज करायचं. ॲज वेल ॲज म्हणजे त्याचप्रमाणे. पण हे सेंटेन्स तुम्ही लिहिताना या प्रकारे लिहा. इथून सेंटेन्स स्टार्ट करा. पहिला, युनेस्को लॉन्च्ड अँड इंटरनॅशनल कॅम्पेन. सुरुवात कशी करायची, युनेस्को लॉन्च इंटरनॅशनल कॅम्पेन टू प्रोटेक्ट टेम्पल्स अँड काढून काय लिहिणार ॲज वेल ॲज, टू प्रोटेक्ट टेम्पल्स ॲज वेल ॲज आर्टिफॅक्ट्स. कळते? या प्रकारे आन्सर लिहा. नेक्स्ट एक्झाम्पल, मेनी मोबाईल्स प्रोव्हाइड द फॅसिलिटी ऑफ अ कॅमेरा. बरेचसे मोबाईल कॅमेऱ्याची फॅसिलिटी किंवा सुविधा पुरवतात. आता हे सेंटेन्स दिलेलं आहे. बिगिन द सेंटेन्स विथ, तुमच्या वाक्याची ॲन्सरमधील वाक्याची सुरुवात करा. द फॅसिलिटी ऑफ कॅमेरा. आता या प्रकारे बऱ्याच वेळा असे जे विचारले जातात ना प्रश्न कंसा ब्रॅकेटमध्ये, हे मोस्ट ऑफ द टाईम चेन दी वाईजसाठी पण असतात. तर हे वाक्य पण आपल्याला चेन दी वाईजमध्येच करायचं आहे, म्हणजे ॲक्टिव्हचं पॅसिव्ह किंवा पॅसिव्हचं ॲक्टिव्ह. मग अगोदर तुम्हाला हे बघावं लागेल की दिलेलं सेंटेन्स ॲक्टिव्हमध्ये आहे की पॅसिव्हमध्ये. मेनी मोबाईल्स प्रोव्हाइड, सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट असेल तर ते ॲक्टिव्ह वाईजमध्ये. हा वर्ब आहे, हा सब्जेक्ट आहे आणि हा ऑब्जेक्ट आहे. ठीक आहे. आता आपल्याला हे पॅसिव्ह वाईजमध्ये करायचे. पॅसिव्ह वाईजमध्ये आपण अगोदर ऑब्जेक्ट घेतो, म्हणजे द फॅसिलिटी ऑफ अ कॅमेरा. ओके. ऑब्जेक्ट घेतल्यानंतर हे सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये वाक्य, मेनी मोबाईल्स प्रोव्हाइड, सब्जेक्ट आणि V1 आहे. तर ते पॅसिव्ह वाईजमध्ये करताना ऑब्जेक्ट नंतर ॲम इज आर घेतलं जातं. पास्टमध्ये असं तर वॉज वगैरे घेतलं असतं हेल्पिंगवर. मेनी फॅसिलिटीज, द फॅसिलिटीज ऑफ कॅमेरा इज प्रेझेंट टेन्समध्ये ना. त्यानंतर PPV इज प्रोव्हाइडेड, त्यानंतर बाय लावून हा सब्जेक्ट एंडिंगला टाकला. चेंदी वाईचा आहे, चेंदी वाईचा व्हिडिओ तुम्ही बघा. बाय मेनी मोबाईल्स, बाय मेनी मोबाईल्स. ॲन्सर काय झालं, सुरुवात केली, द फॅसिलिटी ऑफ कॅमेरा इज प्रोव्हाइडेड बाय मेनी मोबाईल्स. ओके. नेक्स्ट सेंटेन्स, यू कॅन ऑल्सो सेंड मेसेजेस वाया द इंटरनेट. रिराईट द सेंटेन्स युझिंग एबल टू. आता हे पण ग्रामरचं टॉपिक आहे. यू हाऊ टू यूज एबल टू अँड अनएबल टू. मग दिलेल्या सेंटेन्समध्ये जर कॅन असेल तर ते कॅन काढून त्याच्याऐवजी ॲम, इज, आर आणि प्लस एबल टू यूज केला जातो. आणि कुड असेल, कॅनचा पास्ट टेन्स कुड, तर तो काढून वॉज, ह्या दोन्हीचा वॉज किंवा वेअर अकॉर्डिंग टू द सब्जेक्ट प्लस एबल टू लिहिलं जातं. सिम्पल आहे. आता कॅन आहे, कॅन काढणार, यू आहे तसा घेतला, यू कॅन काढून काय घेणार ॲम इज आर. म्हणजे यूच्या पुढे काय घेणार ॲम घेणार, इज घेणार की आर. यू आर एबल टू, बस यू आर एबल टू. बाकी पुढचं सेंटेन्स, यू आर एबल टू सेंड, बाकी आहे तसंच. यू आर एबल टू सेंड मेसेजेस वाया द इंटरनेट. ओके. या प्रकारे. नेक्स्ट एक्झाम्पल्स, डू एज डिरेक्टेड.
सेंटेन्स दिलेला आहे, दे हॅव टू हॅव द स्किल अँड द विल. इथे बघा हॅव हेल्पिंग वर्ब पण आहे आणि हे मेन वर्ब टू हॅव. आता त्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे, अंडरलाईन द इन्फिनिटिव्ह. इन्फिनिटिव्ह म्हणजे काय, इन्फिनिटिव्ह म्हणजे दिलेल्या सेंटेन्समध्ये टू, टीवर टू आणि त्याच्यामध्ये पुढे जर वर्ब असेल, चला टू गो, टू प्ले, टू सेंड, टू बिल्ड, टू आणि पुढे हेल्प वर्ब असेल, मेन वर्ब असेल, ते इन्फिनिटिव्ह म्हटलं. म्हणजे आपल्याला हे इन्फिनिटिव्ह आहे. तर कशा प्रकारे अंडरलाईन इन्फिनिटिव्ह अंडरलाईन करायचं म्हणजे ते सेंटेन्स आहे तसंच लिहा जिथे आपण लिहिलेलं आहे, आणि टू हॅवला आपण टू शोधायचं आणि त्याच्या वर्ब असेल, अंडरलाईन करायचे. इझी आहे. नेक्स्ट सेंटेन्स, द विल मस्ट बी स्ट्रॉंगर दॅन द स्किल. ओके, हिज फर्स्ट फ्लाईट या लेसन म्हणून हिट सेंटेन्स दिलं आहे. बिगिन युअर सेंटेन्स विथ द स्किल. आता इथे बघा द सेंटेन्स जर बघितलं, द विल मस्ट बी स्ट्रॉंगर दॅन द विल, म्हणजे हे जर सेंटेन्स आहे ना, पॉझिटिव्ह डिग्री, कंपॅरेटिव्ह आणि सुपरलेटिव्ह डिग्रीच्या रिलेटेड टॉपिक आहे, तर कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये आहे. आणि काय म्हटलं, द स्किल शब्द पुढे घेऊन वाक्याची सुरुवात करा. आणि जेव्हा आपण कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये सेंटेन्स आहे आणि ते जेव्हा पुढे घेऊन सुरुवात करतो दिलेले शब्द नंतरचे, तर ते पॉझिटिव्हमध्ये केले जातात. तर काय केलं आहे, द स्किल दिलेलं सेंटेन्स मला मस्ट आहे तसंच. आणि याच्यामध्ये सुद्धा असं केलं जातं की दिलेलं सेंटेन्स कंपॅरेटिव्ह डिग्री पॉझिटिव्हमध्ये आहे तर निगेटिव्हमध्ये. द स्किल मस्ट नॉट बी ॲज स्ट्रॉंग ॲज द विल. आता मी तुम्हाला हे ॲडवाईज करेल की सर डायरेक्ट हे उत्तर असं कसं आलं, तर तुम्ही डिग्री, चेंज द डिग्रीच्या रिलेटेड मी हाऊ टू चेंज पॉझिटिव्ह टू कंपॅरेटिव्ह, कंपॅरेटिव्ह टू पॉझिटिव्ह किंवा सुपरलेटिव्ह असेल त्याचं पॉझिटिव्ह कंपॅरेटिव्हमध्ये कशा प्रकारे चेंज होतो, याच्यावरती एक सविस्तर 30 मिनिटाची व्हिडिओ बनले, ती बघा. म्हणजे तुम्हाला डायरेक्ट ॲन्सर कशा पद्धतीने आलं ते समजेल. मी हेच वाक्य तुम्हाला एक्सप्लेन करीत थांबलो तर ह्याच्यामध्ये 30-40 मिनटं जातील, आपल्याला टाईम कन्झ्युमिंग होईल. ठीक आहे, तो आपण इथे डायरेक्ट ॲन्सर बघा, द स्किल मस्ट बी स्ट्रॉंगर ॲज स्ट्रॉंग ॲज द विल. नेक्स्ट एक्झाम्पल, दे हंट द फूड. दिस सेंटेन्स इज गिवन. बिगिन द सेंटेन्स विथ द फूड. तुमच्या ॲन्सरची सुरुवात सेंटेन्समधल्या या शब्दाने करा, द फूड म्हणजे शेवटी आफ्टर. मग इथे पण बघा, मी तुम्हाला आता म्हटल्याप्रमाणे बिगिन द सेंटेन्स विथ, इथे पॅसिव्ह वॉइसमध्ये हा सब्जेक्ट आहे, दे, हंट हा वर्ब आहे, हा ऑब्जेक्ट आहे. मग पहिला ऑब्जेक्ट घेतला द फूड, हंट, हंटेड, सिम्पल प्रेझेंटमध्ये, सब्जेक्ट नंतर V1 आहे. ठीक आहे, तर पहिला ओ घेतला म्हणजे द फूड, प्रेझेंट टेन्समध्ये आहे म्हणून इज, आणि V3 PPV किंवा V3, द फूड इज हंटेड, आणि बाय लावून सब्जेक्टची द्वितीया, देम. राईट. नेक्स्ट सेंटेन्स, दे कॅन सी व्हेरी वेल. क्वेश्चन टॅग व्हेरी इझी आहे. सेंटेन्स ॲज इट इज लिहायचं, कॉमा द्यायचा, दिलेल्या सेंटेन्समध्ये हेल्पिंग वर्ब शोधायचा, सेंटेन्स पॉझिटिव्ह असेल तर निगेटिव्ह करायचं, कॅनचं कांट, आणि याच्या मला सब्जेक्ट जर प्रोनाऊन असेल, इथे दे ऑलरेडी प्रोनाऊन आहे, सर्वनाम आहे, तर ते ॲज इट इज लिहायचं आणि क्वेश्चन मार्क द्यायला विसरायचं नाही आहे. द कांट दे, दिस इज द क्वेश्चन टॅग. नेक्स्ट, द बेबी ॲपियर्ड लाईफलेस. बेबी लंगूरचा अटॅक तो जो लेसन आहे ना, अँड एन्काउंटर ऑफ स्पेशल एन्काउंटर, ते तो शब्द लेसन आहे त्याच्यामधला आहे. द बेबी ॲपियर्ड लाईफलेस. मेक निगेटिव्ह विदाऊट चेंजिंग द मिनिंग. म्हणजे हे अफर्मेटिव्ह सेंटेन्स आहे तर ते निगेटिव्ह सेंटेन्समध्ये करायचं. तुम्ही 10thचे स्टुडंट लक्षात ठेवायचे, अफर्मेटिव्ह, निगेटिव्ह, अफर्मेटिव्ह जेव्हा आपण चेंज करतो अर्थ न बदलता, विदाऊट चेंजिंग इट्स मिनिंग, या प्रकारेच तुम्हाला एक्झामला विचारले जातील. म्हणजे अर्थ न बदलता, जसं आय ॲम हॅपी, मी आनंदी आहे, म्हणजेच आय एम नॉट सॅड, म्हणजे मी दुःखी नाही या अर्थाने. आता हे वाक्य, द बेबी ॲपियर्ड म्हणजे दिसत होते, लाईफलेस म्हणजे त्याच्यामध्ये जीवच नाही, लाईफलेस निर्जीव, बेबी निर्जीव असं दिसत होतं. आता हे निगेटिव्ह बनवायचं, म्हणजे त्याच्यात निगेटिव्ह शब्द यायला पाहिजे, नॉट. म्हणजे आपण काय कशा प्रकारे लिहू शकतो, द बेबी, ओके, द बेबी ॲपियर पास्टमध्ये बेबी वॉज नॉट, काय ते निर्जीव पडलं होतं, म्हणजे हालचाल न करता, म्हणजे ते काय करीत नव्हतं, हालचाल करीत नव्हतं. बेबी वॉज नॉट इन मोशन. मोशन म्हणजे काय, मुवमेंट, हालचाल. लाईफलेसच्या ऑपोजिट काय घेतला,
मोशन करणे म्हणजे मूवमेंट करणे. द बेबी वॉज नॉट इन मोशन या अर्थाने. नेक्स्ट आहे सेकंडमध्ये, आय स्टार्टेड थ्रोईंग मोर स्टोन्स. पिक आउट द प्रेझेंट पार्टिसिपल. बघा, इन्फिनिटिव्ह, जेरंड अँड प्रेझेंट पार्टिसिपल हे जर नीट परफेक्ट करा. इन्फिनिटिव्हमध्ये टू प्लस वर्ब सांगितले, जेरंडमध्ये सुद्धा वर्बला आय एन जी लावलेलं असतं, पण त्याच्यामध्ये थोडासा फरक आहे. प्रेझेंट पार्टिसिपलमध्ये सुद्धा वर्बला आय एन जी लावलेलं क्रियापद अशा प्रकारे. तर आपण डायरेक्ट आन्सर तुम्हाला होतो. प्रेझेंट पार्टिसिपल म्हणजे वर्बला आय एन जी लावलेलं, त्याच्यामध्ये कोणतं आहे, आय स्टार्टेड थ्रोईंग. थ्रो आय एन जीला थ्रोईंग म्हणजे तुम्ही सेंटेन्स आहे तसं लिहा आणि थ्रोईंगला तुम्ही अंडरलाईन करा किंवा बॉक्स करा. ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल, सेंटेन्स दिला आहे, इट टेक्स द शेप. सिम्पल सेंटेन्स आहे. चूज द करेक्ट सेंटेन्स ऑफ पॅसिव्ह वॉइस. तर पॅसिव्ह वॉइसमध्ये वाक्य बनवायचं आहे. तुम्हाला ॲन्सर दिलेले आहेत ऑप्शनमध्ये, पण आपण तयार करूया. सब्जेक्ट इट आहे, टेक्स वर्ब आहे. आता हे सिम्पल प्रेझेंटमध्ये आहे. मग सिम्पल प्रेझेंटचं पॅसिव्ह वॉइसमध्ये करताना काय करतो, पहिला ऑब्जेक्ट द शेप. प्रेझेंट टेन्समध्ये म्हणून ॲम इज अ हेल्पिंग वर्ब. द शेप, शेप हा सिंग्युलर आहे शब्द. द शेप इज आणि देन क्रियापदाचे तिसरे रूप पी पी व्ही. टेक टूक टेकन. द शेप इज टेकन अँड बाय लावून सब्जेक्टची द्वितीय, इटचं इटच राहील. द शेप इज टेकन बाय इट आहे का याच्यामध्ये. द शेप वॉज टेकन म्हणजे रॉंग. द शेप आर टेकन रॉंग. द शेप इज टेकन बाय इट आहे ना थर्ड वन, म्हणजे हे वाक्य बरोबर आहे. द शेप इज बीइंग टेकन हे सुद्धा रॉंग. सो थर्ड वन इज द राईट ऑप्शन. द शेप इज टेकन बाय इट. ओके. नेक्स्ट, इट स्टार्ट्स विल्टिंग. रिराईट द सेंटेन्स इन पास्ट कंटिन्यूअस टेन्स. मी आता सांगितल्याप्रमाणे प्रत्येक टेन्सचा फॉर्म्युला लक्षात ठेवा. पास्ट कंटिन्यूचा काय फॉर्म्युला आहे, सब्जेक्ट पास्ट कंटिन्यूअस प्लस वॉज किंवा वेअर, पास्टमध्ये ना वॉज किंवा वेअर, आणि प्लस वी डॅश आय एन जी आणि ऑब्जेक्ट. राईट. आता सब्जेक्ट काय, इट. इट घेतला, याच्यामध्ये हा वर्ब आहे. आता इटच्या पुढे आपल्याला वॉज किंवा वेअर, इट सिंग्युलर आहे म्हणून आपण वॉज घेणार. इट वॉज. वर्ब काय आहे, स्टार्ट. स्टार्ट, स्टार्टेड आणि आपल्याला त्याला आय एन जी लावायचं म्हणजे स्टार्टिंग. इट वॉज स्टार्टिंग. इट वॉज स्टार्टिंग आणि बाकीचं पुढचा ऑब्जेक्ट आहे तसं आहे. इट वॉज स्टार्टिंग विल्टिंग. इट वॉज स्टार्टिंग विल्टिंग. प्रेझेंट पास्ट कंटिन्यूअस टेन्स. इट वॉज स्टार्टिंग विल्टिंग. विल्टिंग हे ऑब्जेक्ट म्हणून किंवा पार्टिसिपल म्हणून आलेलं आहे. नेक्स्ट सेंटेन्स, ही टॉट हिंदी अँड मल्याळम ॲज वेल ॲज. आता आपण बघितलं ॲज वेल ॲज कुठे यूज करतो, दिलेल्या सेंटेन्समधला अँड काढायचा आणि त्या ठिकाणी ॲज वेल ॲज टाकायचा. इथे अँड शब्द आहे तो रिमूव्ह करा. आन्सर काय होईल, ही टॉट हिंदी ॲज वेल ॲज. ॲज वेल ॲज म्हणजे त्याचप्रमाणे, त्याने शिकवलं हिंदी त्याचप्रमाणे मल्याळम. त्याने हिंदी त्याचप्रमाणे मल्याळम भाषा शिकवली या अर्थाने. अँड काढायचं आणि ॲज वेल ॲज ठेवायचं हे लक्षात ठेवा. नेक्स्ट सेंटेन्स, ही प्रोड्युसेस हिज ओन इलेक्ट्रिसिटी. चूज क्वेश्चन टॅग. आता आपण क्वेश्चन टॅग बघितलं, दिलेलं सेंटेन्स आहे तसंच लिहा. ही इलेक्ट्रिसिटी. तुम्ही सेंटेन्स पूर्ण लिहा, मी ते शॉर्टमध्ये लिहिलं आहे. कॉमा द्यायचा आणि कॉमा दिल्यानंतर त्या सेंटेन्समधला हेल्पिंग वर्ब बघायचा. हेल्पिंग वर्ब आहे का, ॲम इज ऑर वॉज वगैरे नाही आहे. ही प्रोड्युसेस हिज. मग हेल्पिंग नसेल तर त्या सेंटेन्सचा टेन्स बघायचा, काळ. प्रेझेंट टेन्समध्ये असेल डू किंवा डज. पास्ट टेन्समध्ये असेल तर डीड. कशावरून समजेल, वर्बवरून. प्रोड्युसेस प्रेझेंट टेन्समध्ये वर्बला एस किंवा एस लावला असेल तर डज घ्यायचं. एस लागलेला आहे म्हणजे डज. वाक्य पॉझिटिव्ह म्हणून याचं डजचं डझंट होईल आणि अगोदर प्रोनाऊन आहेच. डझंट ही. तर डझंट ही तर तुम्हाला ऑप्शन दिसते का याच्यामध्ये, डोंट ही हे नाही आहे, डू नॉट ही नाही आहे, डझंट दे नाही आहे, डझंट ही आहे. सो दिस वन इज द करेक्ट. मग तुम्ही अगोदर स्वतःच्या मनाने रूल्सनुसार जर सॉल्व केलं स्टेप बाय स्टेप आणि मग तुम्ही ऑप्शनमध्ये जे केलं तर तुमचं परफेक्ट येण्याची शक्यता. तुम्ही डायरेक्ट अंदाजे लिहू नका. ओके. सो फ्रेंड्स, आय होप हा पण व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल. इफ यू लाईक इट प्लीज शेअर इट
अँड इफ यू हॅव एनी सजेशन फॉर मी. आता पुढील व्हिडिओ तुम्हाला कोणत्या टॉपिकवरती हवा आहे त्याच्याबद्दल तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये लिहून सांगू शकता. सो विश यू गुड डे, टेक केअर, थँक्यू व्हेरी मच.